तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स झालेला असेल तर त्याचा परिणाम तुमच्या सेक्स लाईफ वरती होतो हे अनेकांना माहितीच नसतं. डायबिटीस झाला आणि त्यामुळे सेक्स लाईफ बरं नाहीये या इथपर्यंत कल्पना असते. पण प्री डायबेटिक कंडिशन असेल ज्याच्यामध्ये शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स झालाय, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स कडे शरीर चाललेलं आहे, तर अशा वेळेस त्याचा परिणाम हा सेक्स लाईफ वरती फार पटकन होतो. याचे काही दृश्य परिणाम सांगते. त्यातला पहिला असतो की सेक्सची डिझायर कमी होणं, लिबिडो कमी होणं. हे स्त्री पुरुष दोघांमध्ये दिसतं आणि मधल्या वयामध्ये जास्त दिसतं, म्हणजे 30 नंतर 40 नंतर याची सुरुवात बघायला मिळते बऱ्याचदा. आणि ते असं वाटायला लागतं की लाईफस्टाईल खूप स्ट्रेसफुल आहे किंवा कामाचा ताणतणाव आहे, मुलं आहेत, त्यामुळे आपला सेक्समधला इंटरेस्ट गेला असं वाटू शकतं. पण नाही, त्यावेळेस तुम्ही त्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. नंबर 2 म्हणजे अचानक होणारं वेट गेन किंवा अचानक ओबेसिटी जाणवायला चालू होते. स्त्री पुरुष दोघांमध्ये विशेषतः पोटाकडच्या भागाकडे हे फॅट जमा होत आहे जाणवतो. स्त्रियांमध्ये विशेषतः ओटीपोटाकडे. आणि खूप जास्त पद्धतीने तुम्ही ते वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय, परंतु ते असं एक चिवट वजन झालंय असं जर जाणवत असेल तर इन्सुलिन रेसिस्टन्स आहे काय बघणं गरजेचं असतं. पुरुषांमध्ये दिसणारं एक महत्वाचं म्हणजे की गायनेकोमेस्टिया जाणवायला चालू होतं, म्हणजे पुरुषांची छाती ही स्त्रियांच्या छातीसारखी दिसायला लागते. त्यानंतर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल्स कमी होतात. बऱ्याचदा संबंध येत नाहीयेत, इच्छा नाहीये आणि मग टेस्टोस्टेरॉन लेवल कमी आहेत म्हणून पेशंट्स आमच्याकडे येतात आणि मग बघितल्यानंतर लक्षात येतं की यांना इन्सुलिन रेझिस्टन्स झालेला आहे. आता हे सगळे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जेव्हा होतात तेव्हा त्यावरती सर्वंकष उपचार घ्यावे लागतात. त्यातला पहिला महत्वाचा उपाय असतो तो म्हणजे डाएट करेक्शन. ते फार आणि फार महत्वाचं असतं या सगळ्या मेटाबॉलिक डिसऑर्डरमध्ये. आणि दुसरं असतं की योग्य वेळेस औषधं चालू करणं, ती चालू ठेवणं, कारण हा इन्सुलिन रेझिस्टन्स एका दिवसात नाही तयार होत. तसंच त्याच्यावरती काम करायला सुद्धा आपल्याला सातत्याने काम करायला लागतं आणि औषधोपचार सुद्धा खूप सातत्याने घ्यायला लागतात, ज्यातनं तुमचं सेक्स लाईफ पुन्हा पूर्ववत होतं.